नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ही जयंती केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ देशात नाही, तर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, त्यांच्या विचारांचा पाईक असणारा व्यक्ती राहतोय, त्या सर्वच जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. अगदी ऑस्ट्रेलियामध्ये तर ढोल ताशे घेऊन लोक मिरवणूक काढतात, शिवाजी महाराजांच्या घोषणा देतात, त्यांचे विचार जे आहेत त्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी हा सगळा प्रकार चालू असतो. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये एक वेगळा प्रकार आता सुरू झालेला आहे. आता नाहीये, गेल्या बऱ्याच वर्षांपासून वेगळ्या पद्धतीने ते शिवजयंती साजरी करतायत. शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत ते तरुणांपर्यंत कसे पोहोचवता येतील त्यासाठी ते प्रयत्न करतायत. आणि आपल्या सोबत आहेत प्राध्यापक चंद्रकांत भराट सर. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. अ, एक तुम्ही सप्ताह सोहळा सुरू केलेला आहे. कसं स्वरूप आहे या सोहळ्याचं? कधीपासून सुरू झालेला आहे सोहळा? नमस्कार, आउटलुकचं तुमचं खूप खूप स्वागत. कारण हा पहिल्यांदा मी याच्यावरचा डिबेट आज करतोय, पहिल्यांदा करतोय. मला म्हणून तुमचं अभिनंदन. कारण 9 वर्ष झालेत सर याला. बर 2018ला पहिल्यांदा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवचरित्र पारायण सप्ताह चालू करण्याचा प्रयत्न केला. याच्या पाठीमागची भूमिका सांगतो किंवा ही संकल्पना का आली आमच्या मनामध्ये. तर मी संकल्पना यासाठी आली की मी छावा संघटनेचा राज्याध्यक्ष आहे. 92 साली संघटना आपण स्थापन केली, छावा मराठी युवा संघटन. आणि त्या संघटनेत म्हणजे तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे 2018 पर्यंत मला वाटतं आम्ही कमीत कमी 20 ते 25 वेळा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली. बरोबर. एक वेळ तर तुम्हाला मी सांगतो 28 प्रकारचे वाद्य या महाराष्ट्रामधले मी लावले होते. म्हणजे एवढे वाद्य लावले की दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी म्हणायचे क्या बात आहे, काय आवाज आला, काय साला छत्रपतीची जयंती निघाली. आणि झालं तिसऱ्या दिवशी काहीच नाही, 2च घोषणा आमच्याकडे, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. याच्या पुढे काहीच नाही. मग आम्ही असं बसलो एक दिवस. मी आता मी एक तर शिक्षक आहे, माझी शाळा आहे, आम्ही शिक्षण विभागाशी माझा सगळ्या संबंध आहे. झाला विचार केला, मी म्हटलं हे आजपर्यंत आपण करत राहिलो, किती दिवस करायचं हेच हेच किती दिवस कर. छत्रपती शिवाजी महाराजाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा, वाजत गाजत नाचण्यापेक्षा वाचून डोक्यात घेऊन जर साजरी केली तरी एक थीम टाकली. 2च शब्द माझ्या डोक्यात आले, डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचून साजरी केली तर मग त्याला काय करायला पाहिजे. मग काय करायचं म्हणलं, वाजणं आणि वाचणं आणि वाचणं एकच शब्दाचा फरक आहे, चा फरक आहे. मी म्हटलं पण त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे. म्हटलं कोणत्याही प्रकारची मग काय करायला पाहिजे आपण. तर 2018ला माझ्या मनात असं आलं की छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आलेली आहे, आपण इथूनच सुरुवात करू. आणि मग काय करायचं, तर आपण एक काम करू किंवा जे शिवचरित्र आहे शिवाजी महाराजांचं ते अंगीकारलं पाहिजे, त्याचे मंत्र अंगीकारले पाहिजेत, त्यांचं आचरण आपण केलं पाहिजे, त्यांचा मार्ग आपण अंगीकारला पाहिजे. आणि मग तो अंगीकारला पाहिजे तर नेमकं कोणी. तर मग आपण असा विचार केला तर आपण नुसते व्याख्यानं जर दिले तर नुसते व्याख्यानं पण ऐकतात आणि परत निघून जातात, त्याचा काही परिणाम होत नाही. कारण ज्या एजेड ग्रुपची माणसं आहेत त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये रंगाचं राजकारण फार भिनलेलं आहे. सर्व जाती धर्माचे राजकारण, रंग पाहिला का त्याच्यावरून तो जात धर्म पंथ आणि त्याचं नाव सगळं तो ओळखायला लागतो. मी म्हणलं हे नाही करायचं. तर हे जर करायचं असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जातं. तर शिवाजी महाराजांनी कधीच राज्य लोकांचं म्हणलं नाही, त्यांनी म्हणलं रयतेचं राज्य, त्यांनी म्हणले मावळ्यांचं राज्य. रयत म्हणजे सर्व धर्म समभाव, मावळा म्हणजे सर्व धर्म समभावाचा असणारा तो सैनिक. म्हणजे या पद्धतीचं जर राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं असेल तर मग आपण त्या विचारावर आपण चाललं पाहिजे. आणि म्हणून मग तुम्हाला सांगितलं की डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचून साजरी करू. आणि मग ती साजरी करण्यासाठी पहिल्या वर्षी आपण पुन्हा एक थीम केली, हिंदू मुस्लिम शीख ईसाई स्वराज्य के शूर शिपाई. त्याला एक स्लोगन लावून टाकला मी म्हणलं आपल्याला करायचं असेल तर हिंदू मुस्लिम शीख ईसाई स्वराज्य के शूर शिपाई या सर्वांना आपल्याला बरोबर घ्यायचं. महाराजांनी ज्याच्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं सर्वांना बरोबर घेऊन आपण त्याच पद्धतीने आपल्याला करायचं. आणि मग आम्ही तो ठरवला. आणि मग मी त्या दिवशी नंतर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या सर्व साहित्यिक आणि इतिहासकाराला मी फोन लावले. तर मी म्हटलं मग मला एक शिवचरित्राचं, मग मी त्याला नाव काय द्यायचं, तर मी म्हटलं पारायण करायचं. लोकांनी पारायण म्हणजे त्याच्यावर मी मला प्रॉब्लेम निर्माण केला. मी म्हटलं मला सप्ताह करायचा आहे.
अरे ते म्हणले कुठे शिवाजी महाराजांचा सप्ताह असतो का? म्हटलं मला करायचा आहे. म्हणलं ज्ञानेश्वरीचा सप्ताह असतो, तुकाराम गाथेचा सप्ताह असतो, पांडुरंगाचा सप्ताह असतो, कोणाचाही सप्ताह असतो, माझ्या राजाचा मला सप्ताह करायचा आहे. अरे मी म्हणलं ते म्हणले तुम्ही देव करायला लागले त्याला. म्हणलं अजिबात नाही, मी देव करत नाही. माझं शिवचरित्र मला वाचायचंय आणि ते माझ्या सर्वसामान्य माणसाला ते कळलं पाहिजे, त्याने ते वाचलं पाहिजे आणि ते बसून वाचलं पाहिजे. म्हणून मला त्याला एक आध्यात्मिक अशी जोड द्यायची. लोकांना आध्यात्मिक जोड दिली ना थोडंसं बरं वाटत असतं. मी जर म्हणलं असतं का शिवचरित्र वाचायला चला, ते म्हणलं ते नाही येत. आता काय म्हणलो मी, शिवचरित्राचं पारायण करायचं आपल्याला. पारायण करायचे, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भगवद्गीता पारायण. मग याच्यावर पण मला अनेकांनी हे केलं की तुम्ही देवत्व. म्हणलं अजिबात नाही. पारायण म्हणजे एखादा विषय परत परत समजवण्यासाठी, बरोबर. आचरणासाठी परत परत वाचणे, त्याला आपण पारायण म्हणतो. आणि एकच पुस्तक अनेक वेळा वाचणे. मग असं ठरवलं. मग त्याला नाव दिलं छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह समिती. आणि करून टाकायचं म्हणलं 7 दिवस. आणि 1 दिवस नाही करायचं म्हणलं, 7 दिवस वाचायचं. जसं त्या पद्धतीने आणि सुरू केलं. तर एवढ्या सगळ्या लोकांना मी फोन केले, कोणीच मला शिवचरित्र देईना. आता वाचू तरी काय म्हणून, शिवचरित्राचं तर पारायण करायचं. हम्म. ठरलं, जवळ आलं, भानगडी झाल्या सगळ्या. आणि मी तर ठरवलं. आणि मग ठरवलं विषय कुठला घ्यायचा. तर मी सांगेन, मी असं माझ्या मनाला विचार केला, तर आपण फक्त याच्यामध्ये विद्यार्थी घेऊ. मग ती विद्यार्थी 5वी ते 9वी 10वी, काही 11वी 12वी, काही कॉलेजचे विद्यार्थी, ज्याला यायचं असेल त्यांना यायचं असेल. पण खऱ्या अर्थाने विद्यार्थी घ्यायचा तो 5वी ते 10वी. कारण ज्यांच्या मनामध्ये आपल्याला हे नवीन टाकायचंय, जो खरा मूलमंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा टाकायचा आहे आणि खरा मार्ग त्यांना द्यायचा आहे. आपल्यासारख्याला मार्ग देऊन उपयोग नाही म्हणून त्यांना लागलं. मी जिल्हा परिषदला गेलो, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर यांना भेटलो. त्यांनी मला म्हणले तुम्हाला करायचं तर करा. मी त्यांना एकच सांगितलं, मला फक्त विद्यार्थी द्या, शाळा द्या. माझ्या शाळात होत्या 2. म्हटलं 2 दिवस माझ्या शाळा येतील आणि रोज रोज आपण घ्यायचे आणि रोज विद्यार्थी बदलायचे. रोज एक विद्यार्थी ठेवायचा नाही असंही ठरवलं. कारण एकच विद्यार्थी 7 दिवस म्हणलं का तो बोर होऊन जातो. मग त्याला नाही ठरवलं, एकच दिवस ठेवायचं आणि तो घ्यायचा. तर मला संख्येचे तुम्हाला सांगतो, एकही शिवचरित्र वाचायला मिळालं नाही. बरं. एकही साहित्यिक इतिहासकार मला म्हणला नाही की मी तुला हे देतो आणि ह्या इतिहासाचं शिवचरित्राचं वाचन कर. उलट मला हसले ते. मग मी शेवटी विचार केला की आता शिवजयंती जवळ आली आणि मग मी यांचं ते दाभोळ यांचं पुस्तक नाही का आपलं, शिवाजी कोण होता, पानसरेंचं, हा, गोविंद पानसरेंचं. गोविंद पानसरे यांचं. मग ते पुस्तक गेलो मार्केटमध्ये पाहिलं, कारण छोटं पुस्तक वाचता आलं पाहिजे दिवसभरात. बरोबर. मग मी ते छोटं पुस्तक आणलं, गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता. आणि ते पुस्तक देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला म्हणजे 13 फेब्रुवारी तो 19 फेब्रुवारी असा टाइम ठरवला. आणि अगोदर 13 फेब्रुवारी पासून याची चालू केलं. आणि फेब्रुवारीला चालू करताना सुद्धा काय केलं, तर ग्रंथदिंडी काढली मी सुरुवातीला त्याच्यामध्ये 13 फेब्रुवारी. आणि मी ठरवलं सर्व धर्माचे मुलं याच्यामध्ये घ्यायचे, सर्व धर्माचे लोक याच्यामध्ये आणायचे, सर्व धर्माचे म्हणजे संत महंत त्यांना सगळ्यांना मी आमंत्रण दिलं. आणि 13 तारखेला ग्रंथदिंडी काढली. त्या ग्रंथदिंडीमध्ये जी पालखी असते, आजपर्यंत जेवढ्या साहित्य संमेलनामध्ये पालखी निघते, ग्रंथदिंडी निघते सगळ्यांची, पण ते काय करतात फक्त एक ग्रंथ ठेवतात संख्येची. मी म्हटलं तसं नाही करायचं, सर्व धर्माचे सर्वांचे ग्रंथ आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे. मग मी सर्व धर्माचे सर्व ग्रंथ त्या पालखीमध्ये ठेवले. शिवचरित्र राहील, भगवद्गीता राहील, तुकाराम गाथा राहील, मग त्याच्यामध्ये बायबल राहील, कुराण राहील, संविधान, गुरुग्रंथ साहिब, लीळाचरित्र, या सर्व ग्रंथांचं मी नियोजन केलं. त्या सगळ्यांना बोललं आणि या सर्व धर्माचे धर्मगुरू बोलवले. धर्मगुरू सगळे बोलवले त्या दिवशी, पहिल्या दिवशी. आणि ते धर्मगुरू बोलवून मी क्रांती चौकामध्ये, आणि घ्यायचं म्हणलं कुठं, बंदिस्त नाही करायचं म्हणलं, क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या समोर, असं समोर घ्यायचं म्हणलं रोडवर. कारण लोक काय म्हणतात फोटो काढले यांनी असं केलं तसं केलं, असं नाही करायचं म्हणलं, दाखवून द्यायचं तर क्रांती चौकामध्ये दाखवायचं. मग क्रांती चौकामध्ये मंडप टाकला बाजूला आमच्या पुलाखाली, आणि तिथं ही ग्रंथदिंडी काढून पूर्णपणे मिरवणूक काढली. एवढा मला पहिल्याच वर्षी त्याचा प्रतिसाद मिळाला की लोकांना आवडलं ते. कारण मुसलमान सुद्धा खांदा देऊ लागला त्या पालखीला. सरदारजी म्हणतो मला मला खांदा द्यायचा. अरे पादरी म्हणायला लागला, अरे माझं पण हे त्याच्यामध्ये कारण आयुष्यामध्ये त्यांनी कधीही त्यांची ग्रंथ या पालखीमध्ये कोणी खांद्यावर घेऊन मिरताना पाहिलेले नव्हते. मला एक सांगायचं तुम्हाला, तो दिल्लीचा त्या तिकडे सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी आला होता तो मुस्लिमांचा. तो दुसऱ्या दिवशी आला, तो तुम्हाला भांडायला आला होता. तुम्ही आमच्या मुलाला घेऊन इथं कशाला, का ते हिंदूच्या आमच्या पोरांच्या हातात पुस्तक देता, शिवाजी महाराजांचं वाचायला होता. जेव्हा त्याने ती ग्रंथदिंडी पाहिली माझी, अरे ते कानाला धरून त्यांनी उठमाशी मारल्या चक्केची त्याने.
तुम्हाला बरं. जिंदगी में पहली बार देखा मेरा कुरान कोई तो भी सर पे लेके घूम रहा, वो भी हिंदू है और वो छत्रपति शिवाजी महाराज के सामने इधर उधर घूम रहा लेके बड़े कंधे पे उसको पालकी में भगवत गीता के साथ उसको रख के वो घुमा रहा मेरा कुरान. म्हणजे त्या डोळ्याला पाणी आलं. आणि मी म्हटलं मला करायचं तर मनातून करायचं, आत्म्यातून करायचं. हा समाज आपल्याला जोडायचा आहे आणि छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारचं गाव आहे, की या ठिकाणी एकदम याला म्हणतो स्फोटक अशी परिस्थिती आहे. हिंदू मुस्लिम असा कधीही दंगे होऊ शकतात. आणि मग बरोबर. मी ठरवलंय मुस्लिमांची मुलंच इथं आणायची आणि उर्दूची मुलं बी तिथे आली. म्हणजे अशा पद्धतीने हा कार्यक्रम गेल्या 9 वर्षापासून चालू झाला संकेतजी. बरं. म्हणजे किती बदललाय आता तो? म्हणजे 9 वर्षामध्ये बरेच जसं तुम्हाला एक सुरुवातीची कल्पना सुचली, त्याला तुम्ही इम्प्लिमेंट केलं. त्यानंतर वेगवेगळ्या कल्पना तुम्हाला सुचल्या असतील, अजूनही सुचत असतील. तर कसं ही दिंडी किंवा हे पारायण सप्ताह जे आहे, ते कसं बदलत गेलं या 9 वर्षांमध्ये? हो, हो. बिलकुल चांगलं. कारण जसं मी असं सगळ्यांना घेण्याचा प्रयत्न केला, तर तिथं माझ्याबरोबर प्राध्यापक मिर्झा सलीम बेग, मुस्लिमाचे तेही शिक्षक मुख्याध्यापक होते. प्राध्यापक एस-पी जवळकर, प्राध्यापक प्रदीप साळुंकी, म्हणजे जी काही माझे तेजराव गाडेकर, हं. म्हणजे आणखी मनसूर शेख, माझे म्हणजे ह्या पद्धतीचे जे लोक माझ्याबरोबर होते, यांना बरोबर घेतलं आणि याबरोबर घेऊन आम्ही बसून मग आपलं ठरवलं आणि आमचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभाग या सगळ्याची बरोबर घेऊन मग यांना आपल्याला कसं न्यायचं आणि मग काय ठरवलं की बा 7 दिवस ठरवले. 7 दिवसामध्ये रोज शाळेला निमंत्रण द्यायचं. मग त्या शाळेतले 50, 100, 200, 500 मुलं यायची. आता ते मुलं इतके येतात, की रोज कमीत कमी 1000-500 मुलं असतात. त्यामध्ये बरं. 200-300 आणि मग उर्दूची मुलं असतात. काही आमचे सरदारजी ज्यांच्या शाळा आहेत ते असतात. काही गुजरातीची मुलं असतात. म्हणजे ज्या समाजाची मुलं असतात ते असतात. आणि मग आपण असं ठरवलं की याच्यामध्ये किंवा हे करता आपण याच्यामध्ये याला शिवाजी महाराजांच्या चरित्रावर ड्रॉइंग करायला लावू, चित्रकला करायला लावू, किल्ले बांधायला लावू किंवा यांच्यामध्ये शिवाजी महाराजांनी कसे मैदानी खेळ खेळले. मग अशा प्रकारचे मैदानी खेळ सुद्धा या मुलांनी खेळले पाहिजे का ते खेळाकडे आले पाहिजेत. शारीरिक बरोबर. दृष्टिकोनातून सुद्धा ते चांगले झाले पाहिजे. जितकं बुद्धी तल्लख झाली पाहिजे. जेवढी बुद्धी त्यांना चांगली मिळाली पाहिजे. तेवढंच त्यांना शरीर सुद्धा त्यांचं चांगलं राहावं. आणि शिवाजी महाराजांसारखं मी असं हे मुलांना का म्हणलो? तर कारण शिवाजी महाराजांनी सर्व सुरू केलं ते वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून. बरोबर. आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना एक हिशोब सांगतो किंवा मुस्लिमांनी मला जेव्हा त्रास दिला, त्यावेळेस मी म्हटलं "बघ तसं नाही. शिवाजी महाराज काय त्या हिंदूचे नव्हते. शिवाजी महाराज हे सर्वांचे होते." मी एकच उदाहरण त्यांना सांगायचो. जर आग्र्याला मदारी मेहतर जर त्यांच्या जागेवर झोपला नसता, तर आमचे महाराज परत तिथे आले नसते. संभाजीराजे आले नसते, महाराजही आले नसते. याचा अर्थ काय होतो? तर महाराज हे कुठल्या जातीच्या विरुद्ध लढत नव्हते. शिवाजी महाराज त्यावेळेस जेव्हा होते, ज्यावेळेस ते आग्र्याच्या किल्ल्यामध्ये होते, त्यावेळेस तो काळ होता ते 36 वर्षाचे होते. आणि तो मदारी मेहतर होता तो 24-25 वर्षाचा होता. म्हणजे तुम्हीच त्याच्या तारखा दिल्या, तुम्हीच लिहिलंय त्याच्यामध्ये. त्या मदारी मेहतर सारखा मुलगा जर त्याने औरंगजेबाला सांगितलं असतं, की बाबा शिवाजी महाराज पळून चाललेत, तर त्याला तर दक्षिणेतलं सुभेदार केलं असतं ना. बरोबर. पण माणसं निर्माण केली होती शिवाजी महाराजांनी. जात, धर्म, पंथ नव्हता. जीवाला जीव देणारी माणसं त्यावेळेस तयार केली होती. म्हणून या मुलाच्या मनामध्ये असा विचार येत होता. म्हणून अशा पद्धतीने आपण याला या पद्धतीने पुढे नेण्याचा त्याला प्रयत्न केला आणि या सगळ्यांना मिळून एकत्रित आणलं. आजपर्यंत 8 वर्षामध्ये संकेतजी मी त्या दिवशी मोजलं 46,389 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. बापरे! गेल्या 8 वर्षांमध्ये बरं का. आता या वर्षाचे वेगळे आहेत. ते वेगळेच आहे. हे वेगळं आहे. मग या 8 वर्षामध्ये मी काय केलं, तर याच्यामध्ये राजकारण्याला सुद्धा बोलावलं. याच्यामध्ये समाजकारण्यांना सुद्धा बोलावलं. यामध्ये शिक्षण संस्था बोलावल्या. यामध्ये शिक्षक बोलावले आणि त्या शिक्षकाबरोबर त्या विद्यार्थ्यांचे पालक बोलावले. आणि मग काय करायचं, रोज सकाळी 8 ते 11:30-12 वाजेपर्यंत माझा टायमिंग आहे. 8 ते 10 वाजेपर्यंत त्याचं पारायणाचं वाचन करायचं. 2 तास पूर्णपणे वाचन करायचं. आणि वाचन करण्यासाठी मग तिथून पुढे तुम्हाला सांगतो शिवाजी कोण होता हे पुस्तक पहिल्या वर्षी वाचलं. नंतर मी ठरवलं आपल्याला आता दुसऱ्याचं वाचायचं नाही. आपण आता स्वतःच लिहायचं. पहिल्याच वर्षी छत्रपती कोणाचे मी स्वतः पुस्तक लिहिलं. बरं. आणि मग ते पुस्तक मी विद्यार्थ्यांना वाचायला दिलं. दुसऱ्या वर्षी वाचा शिवचरित्र छत्रपतींचे. हे दुसरं पुस्तक दिलं. पुन्हा तिसरं पुस्तक काढलं छत्रपतींची स्वराज्य संहिता. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्या हं. पद्धतीने राजाची स्वराज्य संहिता कशी होती? ती बरोबर. संहिता लिहिली आणि ते वाचायला केलं. त्यानंतर छत्रपतींचा रणसंग्राम अशी 4 पुस्तकं मी स्वतः लिहिले. स्वतः त्यांना वाचायला दिले आणि मला खूप चांगलं म्हणजे म्हटलं जे बुद्धीला आपल्याला पटेल
आपल्या पद्धतीने आपला इतिहास द्यायचा. लोकांचा इतिहास देण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. त्या बरोबर. विचाराने आपण आपल्या पद्धतीने हे केलं पाहिजे. म्हणून आता याच्यामध्ये सहभाग अगदी पुढाऱ्यापासून, मंत्र्यापासून सगळ्यांपासून एकनाथ शिंदे सुद्धा येऊन गेले या कार्यक्रमाला माझे. बर. मुख्यमंत्री असताना? नाही, नाही. ते मला वाटतं हे होते 2022 ला नगर विकास ओके. मंत्री होते. बर बर. मी मुख्यमंत्री असताना त्यांना बोलावलं होतं. पण हं. माझं आणि त्यांचं काही कनेक्ट झालं नाही. ओके. तर हरिभाऊ आता बागडे हे आता या वर्षीचं स्वरूप कसं आहे? म्हणजे कोणकोणते आता या कार्यक्रम होत आहेत? कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे? हो, हो. तर यावर्षी मी असं ठरवलं, की यावर्षी तर आपल्या इथे ठरवलेच मोठा कार्यक्रम तर होतच राहतो. रोज-रोज आपलं त्या पद्धतीने चालत राहतं. रोज विद्यार्थी बदलत राहतात. म्हणजे ग्रंथदिंडी वगैरे काढून आपण पारायण करू. पण आता यावर्षी मी असं ठरवलं, की हे शिवचरित्र पारायण आपण पूर्ण तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्यायचं. जसं मी सांगितलं बर. तुम्हाला, पसायदान आपण प्रत्येक याच्यामध्ये घ्यायचं चाललंय. तसंच हे शिवचरित्राचं पारायण आपण प्रत्येक गावागावामध्ये कसं जाईल, प्रत्येक तालुक्यामध्ये कसं जाईल आणि जिल्ह्यामध्ये. आता सध्या मला 3-4 जिल्ह्याचे निमंत्रण आलेत. मी आता जिल्ह्याच्या ठिकाणी 1 दिवसाचं घेणार. काही तालुक्याचे निमंत्रण आहेत, त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन 1 दिवसाचं घेणार. म्हणजे याला आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याला काय करायचं आपल्याला? लोकांना डीजे पासून बाजूला करायचं आपल्याला. आवाज आणि गोंगाटापासून आपल्याला तिथून बाजूला करायचं. आवाज आणि गोंगाटाची यात्रा आपल्याला किंवा संभाजी महाराज जयंती, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही नकोय आपल्याला. आपल्याला हे बाजूला करून यांचं जे आचरण विचार आहे, जी त्यांची व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, जी त्यांची अर्थव्यवस्था आहे, जी त्यांची आज जल व्यवस्था आहे, जी समाजाप्रती असणारी त्यांची धारणा आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आता या समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा. मी आता काही वेळा याच्यामध्ये सुद्धा जाऊन आलो. कुठे? मस्जिदीमध्ये जाऊन आलो. बर. मस्जिदीमध्ये सुद्धा सांगितलं आणि एक सांगतो आता यामध्ये बदल काय केला मी थोडा. यामध्ये एक दिवस मी कुराण वाचतो थोडं, बरं का. कुराण सुद्धा वाचायला लावतो पोरांना. संविधान वाचायला लावतो. लीळाचरित्राचं एखादं प्रकरण वाचतो. म्हणजे जे ग्रंथ, धर्मग्रंथ आहेत त्याच्यामधला एक छोटासा आपला भाग. जसं आपण पसायदान म्हणतो की नाही किंवा हं. संविधानाची आपण वरची ती प्रस्ताविका असते आपली. प्रस्तावना जी आहे. प्रस्तावना जी असते. तशा पद्धतीने मी प्रत्येक ग्रंथाचं मुलांना ते वाचायला देतो. मुलाला दिसायला लागलं ना हा ग्रंथ कोणता आहे? त्याला कळायला लागलं मग या ग्रंथामध्ये काय असतं किंवा ग्रंथ कुठले असो, धर्म कोणताही असो, तर लिहिताना चांगलं लिहितात. आपल्याला चांगलं काय त्याच्यातून आपण घेऊ, जे वाईट असेल ते आपण दूर करू. म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक बदल करायला लागलो मी त्याच्यामध्ये. दुसरा बदल कोणता? तर जे उर्दू शाळा आहेत आमच्याकडे काय माहिती आहे का शहादातन असा एक पट्टा आहे मोठा संभाजीनगरचा. बर. तो संभाजीनगर सुपारी हनुमानपासून जर दक्षिणेला गेलं का तो पूर्ण हिंदूचा पट्टा आहे आणि बर. उत्तरेला गेला का पूर्ण मुस्लिमांचा पट्टा आहे. म्हणजे आपला एखादा विद्यार्थी तिकडे जर गेला ना, तो मुस्लिम म्हणजे पाकिस्तानात आल्यासारखं वाटतं त्याला. आणि तिकडचा इकडे आला की त्याला वाटतं हिंदुस्थानात आलो आम्ही. आणि त्यामुळं काय होतंय, आज उर्दूच्या जवळ-जवळ तिथे 1000 शाळा आहेत त्या सिटीमध्ये तिथे. हं. पण एकही विद्यार्थी 10वी पर्यंत आमच्याकडे येत नाही तो. किंवा इकडचा बर. विद्यार्थी तिकडे जात नाही. मग मी शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलं, की "बुवा आपण एक काम करू. ज्या उर्दूच्या शाळा आहेत, ते विद्यार्थी आपल्या हिंदूच्या मराठी शाळेमध्ये आणू आणि आपल्या मराठी शाळेचे विद्यार्थी त्या उर्दूच्या शाळेमध्ये येऊन बसू किंवा त्यांना तिकडचे लोकं कळायला पाहिजे. याचा अर्थ आपल्याला काही धर्मवाद, धर्मभेद करायचा नाही किंवा बरोबर. आपल्याला कुठं काही करायचं नाही. तो फक्त संवाद झाला कमीत पाहिजे, एकोपा निर्माण झाला पाहिजे. एकोपा निर्माण झाला पाहिजे. एकात्मता जर एकात्मता करायची ना, तर बी प्रॅक्टिकल. भाषणात थोकून नका करू, की मी बरोबर. आता सर्व धर्म समभावाचा आहे, मी अमुक करतो, तमुक. यापेक्षा तिथं जाऊन बघा. त्यांना तुमच्यात आणून बघा. आता हे जेव्हा मी बघितलं ना, मी 7-8 वर्षामध्ये अनेक मुस्लिम आणि हिंदू मुलांच्या मैत्री झाल्या. ते आता एकमेकाला पत्र टाकायला लागले. एकमेकाला फोन करायला लागले. नाहीतर टोपी घालून आला, की हं. लगेच वेगळं करायला लावायचं काहीतरी. म्हणजे हा जो प्रकार घडायचा, आता तो प्रकार आमच्यामधला बराचसा कमी व्हायला लागला. बरं. मग छत्रपती संभाजीनगर मधलं जे वातावरण बदलतंय म्हणजे अगोदर जसं एक कम्युनल वातावरण असायचं. थोडी आता कालच इंडिया पाकिस्तानची मॅच झाली. तर पाकिस्तान जिंकला असेल तर अफवा पसरवायच्या की कुठेतरी त्या मोहल्ल्यामध्ये त्या मुस्लिमांच्या वस्तीमध्ये फटाके फोडलेत. मग लगेच दंगल अगदी व्हायची. म्हणजे कुठलीही अगदी शहानिशा बरोबर, अगदी न बरोबर. करता अशा पद्धतीचं वातावरण एक काळ छत्रपती संभाजीनगरचं होतं. परंतु ह्या अशा तुमच्या प्रयत्नांमुळे ते वातावरण बदललंय आणि एकेकाळचा कम्युनल म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वधर्म समभाव किंवा त्या समानतेच्या एकोप्याच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यामध्ये तुमच्यासारख्या लोकांचा मोठा वाटा आहे. जाता जाता मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अ, छोटीशी माहिती म्हणजे तुम्ही जे पारायणामध्ये सांगताय किंवा तुम्ही जे विद्यार्थ्यांना सांगताय आमच्या प्रेक्षकांसाठी अशी एक महत्वाची माहिती जी प्रेक्षकांना अतिशय आवडेल आणि त्यांनाही वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं काम जे आहे ते अशा पद्धतीने होत होतं.
हे पहा, मी आता तुम्हाला दाखवतो. हे पहा माझं पुस्तक. हम्म. छत्रपतींची स्वराज्य संहिता हे चालू वर्षी मी पुस्तक वाचायला दिलोय. आणि मी बरं. स्वतः छापून सुद्धा विनामूल्य वाचून देतो. पहिलंच वाक्य आहे पाहिजे. वाचा शिवचरित्र वाचील राष्ट्राची चारित्र्य. थीमच बरोबर. आपली ती आहे. खालच्या बाजूला लिहिलंय हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई स्वराज्य की शूर शिपाई. यामध्ये खूप अशा पद्धतीने आपण आपल्याला एकच करायचं आणि मला असं म्हणायचं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला म्हणायचं सर्व धर्म समभाव. तुम्हाला कोणाचा धर्म घ्यायचा नाही, कोणाला धर्म सोडायचा नाही किंवा आपला धर्म कोणाला द्यायचा नाही. आपण आपल्या धर्माचं पालन करायचं. परंतु हे पालन करत असताना खऱ्या अर्थाने लोकशाही प्रवृत्ती कशी होती? लोकशाही कशी निर्माण झाली? आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने निर्माण केली? जर ते आज आपल्याला जर घेतलं आपण शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने नुसतं बोलण्यापुरतं किंवा राजकारणापुरतं न घेता, मी आता या सगळ्या राजकारण्याला सुद्धा सांगतो आणि सर्वांना बरोबर. सांगतो. जी जयंती तुम्ही साजरी करता, मला नाही म्हणायचं तुमच्या आनंदामध्ये मला विघ्न टाकायचंय किंवा तुम्हाला वाजून-गाजून करू नये. वाजवावी. तुम्ही दांडपट्टा खेळावा. तुम्ही लेझीम खेळावं. तुम्ही हुतुतू खेळावी. तुम्ही कुस्त्या खेळाव्यात. तुम्ही त्या ठिकाणी काही म्हणजे जे मैदानी खेळ आहेत ना, खेळ शिवाजी आहेत ते महाराजांचे, खेळले ते पाहिजेत. सगळे बरोबर आहे. खेळ खेळावे. परंतु डीजे वाजू नये. आणि एकाही शिवजयंतीमध्ये डीजे जर वाटलं, डीजेमध्ये सगळ्यात मोठे वेगवेगळे गाणे लावले जातात. ते दाक्षिणात्य गाणे असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर डान्स करतात. जेवढा डीजेचा आवाज जास्त, तेवढे दारुडी जास्त जमा होतात. आणि मग ते तिथे येतात. म्हणजे आपण नेमकं बिभत्स वातावरण निर्माण करतो. म्हणून मला एकच सांगायचं विनंती आहे माझी सर्व राजकारण्याला आणि सर्वसामान्य सगळ्या शिवभक्तांना, जे शिवाजी महाराजांवर प्रेम करत असतील, जसं आता युनेस्कोने आपले 12 किल्ले युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये टाकलेले आहेत. बरोबर. तिथं जावं, दर्शन करावं ते. त्याची माती लावावी किंवा शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने घडवलं असेल किंवा शिवाजी महाराज कसे घडले असतील. शिवाजी महाराजांना घडवायच्या वेळेस नेमकं कोण होतं, काय होतं? साधं जर एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं ठरलं, तर मी एकाच मिनिटात उदाहरण देतो तुम्हाला मी झालो. आता लोकं काय म्हणतात, शिवाजी महाराज जन्मले, शिवनेरीवर जन्मले. शिवाई नावाने देव आपण शिवाजी महाराज नाव ठेवले. हत्तीवर वाटा, पेढे वाटा, साखर वाटा, सुंठवडे वाटा आणि नगारे वाजवा, ढोल वाजवा. आनंद व्यक्त करतो आपण. परंतु मला एक सांगायचं संकेत आहे. याच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा जन्म होत असताना, जिजाऊ गरोदर असतानाचा काळ काय होता, हा कोणीच लिहिलेला नाही. हा कोणीही वाचत नाही. याची छोटीशी कथा, छोटीशी गोष्ट आहे. कारण ती ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जिजाऊ ज्यावेळेस बाळंत होण्याच्या गरोदर होत्या. ज्यावेळेस गरोदर होत्या जिजाऊ, त्यावेळेस 27 जुलै 1629 ला आई जिजाऊ कुठे होत्या? दौलताबादच्या किल्ल्याजवळ. म्हणजे विरुळत राहत होत्या. शहाजीराजे याच्याला होते, परांड्याला, भूम परांड्याला होते आणि त्यांचे वडील लखुजी राजे, आतुरजी राजे, त्यांचे भाऊ वगैरे या सर्वांना या निजामाने काय केलं, कपटाने बोलून घेतलं. काय केलं त्यांनी, निजामाला असं वाटलेलं, आदिलशहाला निजामाला वाटायला लागलं, की हे भोसले आणि जाधव जर एकत्रित आले, तर आपली एकत्र सत्ता आले तर. नेस्तनाबूत करतील आणि यांना आता आपल्याला संपवायचंय. म्हणून त्यांनी संपवण्याचा घाट घातला. शहाजीराजाला तिकडे काढून दिलं आणि लखुजी राजेला आणि त्यांच्या मुलाला आणि त्यांना सगळ्याला बोलून घेतलं आणि त्यांना सगळ्यांना बोलून घेऊन या दौलताबादच्या किल्ल्यामध्ये 27 जुलै, माझी एखादी तारीख चुकली असेल, पण 1629 साल हे क्लिअर आहे. जुलै बरं. आणि 1629 साल या साली त्यांना दौलताबादच्या किल्ल्यामध्ये आणून कपटाने बोलून त्यांना संपवून टाकलं. त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारून टाकलं. एक लक्षात घ्या, जिजाऊ तिथं होत्या. मी जुलै महिना याच्यासाठी सांगितले, साल यासाठी सांगितलंय, की 1630 ला त्यांचा जन्म झाला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. म्हणजे जिजाऊ ज्यावेळेस त्यांच्या वडिलांवर हल्ला झाला, त्यांचे वडील, भाऊ आणि भाचे मेले, त्यावेळी जिजाऊ 3 महिन्याच्या गरोदर होत्या. हा इतिहास आपल्याला बघायचा. काय दुःख असेल, काय तिला वाटलं असेल, की माझा बाप मारला, माझा भाऊ मारलं, माझी भाची मारून टाकले आणि जिजाऊ एकट्या राहिले. शहाजीराजेला हा निरोप कळाला. शहाजीराजे पटकन धावत आले. शहाजीराजेंनी पहिलं घोड्यावर घेतलं जिजाऊला. मला हे महिलांना सांगायचंय. हे महिलांनी ऐकलं पाहिजे, की जिजाऊंना घोड्यावर घेतलं. जिजाऊंनी डायरेक्ट शिवनेरीवर गेलेत. म्हणजे विरुळ टू शिवनेरी हे 300 किलोमीटरचं अंतर आहे. मग जर वेरूळ ते शिवनेरी हे 300 किलोमीटरचं अंतर जिजाऊंनी घोड्यावर हे नेलं पार असेल, केलंय ते. पार केलेलं. काय दुःख आहे तिच्या मनाला. आणि हे जाताना काय तर मला कधी मारील का कोण, शाह येईल का तिकडून, निजामशाह येईल का किंवा मोगल येईल का. बरोबर. आणि हे बरोबर. करत असताना ज्यावेळेस त्यांना शिवनेरीवर ठेवलं, तर संकेतजी शिवनेरी किल्ला सुद्धा आपल्या ताब्यात नव्हता कोणाच्या. शिवनेरी किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. आणि आदिलशहाच्या ताब्यात असताना तिथं त्यांचं विश्वासराव नावाचे एक तिथं जागीरदार होते आणि ते किल्लेदार होते. त्या किल्लेदार होते तिथं. त्या विश्वासरावाची मुलगी शहाजीराजांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाला संभाजीला दिलेली होती. म्हणून परक्याच्या घरामध्ये नेऊन ठेवलंय. एक साधं साधं उदाहरण आहे. परक्याच्या घरात म्हणजे भाड्याच्या घरातच ठेवलं ना. पाहुण्याकडे ठेवलं नेऊन.
म्हणजे घरी बाप नाही, जाधवाकडे नाही, भोसल्याकडे नाही, इकडे इकडे यांना विश्वासरावांकडे ठेवलेलं आहे त्यांना. मग विश्वासरावकडे ठेवल्यानंतर ज्यावेळेस त्यांना जोपर्यंत त्या बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत जिजाऊवर 4 वेळा हल्ले झाले. 4 वेळा की त्यांना मारून टाकायचं होतं. भोसल्यांचा बीबूट करायचा होता, निर्वंश करायचा होता आणि यांचा पण जाधवांचा पण. मग मला एक सांगायचं, हे जर 4 वेळा तिथून त्यांना किल्ल्यावरून बाहेर पळून जावं लागलं, लपावं लागलं. 2 वेळा ते खाली येऊन बसल्या, लपल्या आणि त्यानंतर जन्माला शिवाजी महाराजाचा. आणि तरी सुद्धा जिजाऊ त्याला सांगतायत, तुला रयतेचं राज्य निर्माण करायचं, तुला स्वराज्य निर्माण करायचंय, तुला मरायचंय. अरे कोण माई आई असेल, पोटात सांगते त्याला, राजा तुला, बाळा तुला, जे माझ्या पोटात जे असेल त्याला तुला मरायचं ह्या राज्यासाठी, या स्वराज्यासाठी, ह्या रयतेसाठी मरायचं. हे जगातलं एकमेव उदाहरण आहे सर. हे उदाहरण मी यासाठी सांगतो की कृष्णाचे जन्म सुद्धा अशाच प्रकारच्या जेलमध्ये झाला. आमच्या राजाचा सुद्धा जन्म असाच प्रकारचा झाला. कृष्णाने सुद्धा मावळे जवळ घेतले, सवंगडी जवळ घेतले, गोपाळ जवळ घेतले, गुराखी जवळ घेतले. आमच्या राजाने सुद्धा गुराखी जवळ घेतले. कुठल्या दवाखान्यात त्यांचा जन्म झाला, डोंगरावर जन्म झाला. मी मुद्दाम सांगत असतो मुलांना, एका डोंगरावर जन्म झाला आणि एका डोंगरावर मृत्यू झाला. माझा राजा कायम घोड्यावर पाठीवर आणि माझा राजा कायम डोंगरावर राहिला. आणि हे स्वराज्य निर्माण केलं 30 वर्षात, 35 वर्षामध्ये. वयाच्या 15व्या वर्षी पहिला तोरणा किल्ला जिंकला. 50व्या वर्षी त्यांनी हे लोक गाठला. म्हणजे आपल्यातून निघून गेले. म्हणजे ही पळपळ किती असेल. म्हणून मी मुलांना सांगत असतो, आमच्या मुलांना या गोष्टी रोज सांगतो मी, की ऐका, तुमच्या वयात होते की नाही महाराज, 10 वर्षाचे असताना, 5 वर्षाचे असताना, 9 वर्षाचे असताना त्यांनी काय केलं. मग आपण आपल्या आईबापाला आपलं काम केलं पाहिजे. आपण महाराजाचं काहीतरी घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग आता मुलं असे सिरियस होतात हे ऐकताना सर. तर बरोबर. त्यांना ऐकायला लागलं की बाबा या जिजाऊला किती वेदना झाल्या असेल. आपला दवाखान्यात जन्म झाला, जिजाऊंचा कुठं जन्म झाला त्यांचा, डोंगरात जन्म झाला. सोबती कोण होते खेळायला, गुराखी होते, कोणत्या जातीचे होते काय माहित नव्हतं. काय माहिती. त्यांना बरोबर घेतलं आणि मग आपल्याला स्वराज्य निर्माण केलं. आपल्याला पास सुद्धा होता येत नाही. मुलं याच्यामध्ये हे करतात. मग बरोबर. तेच मी सांगत असतो, म्हणजे या पद्धतीने आपण हे घेतलं पाहिजे आणि हा खरा इतिहास शिवाजी महाराजांचा समोर आला पाहिजे, म्हणून ही माझी धडपड आहे संख्येची. नक्कीच नक्कीच तुम्हाला आता नक्कीच. याच्यातले मी काही फोटो दाखवतो, तुम्ही बघा, हा, तुम्हाला हा. मस्त वाटेल ते. काय वाटते फोटो, पाहिले का सगळे मुस्लिम, हा, सगळे मंत्री उभा असतात माझ्या कार्यक्रमात. आणि दुसरी गोष्ट, कोणालाही पत्रिका देत नाही, कोणालाही बोलवत नाही, फुल हारी तुऱ्या काहीच नाही माझ्या कार्यक्रमामध्ये. बरोबर. म्हणजे ज्यांनी यायचं त्याने यायचं, पुस्तक घ्यायचं, वाचायचं आणि निघून जायचं. म्हणजे हे तुम्हाला देणार मी, येऊन देऊन आपण भेटून देईल. हो मी आता हो हे नक्कीच. अशी 4 पुस्तकं म्हणजे हे तुम्हाला सहज साध्या पद्धतीने दाखवलं. हो. आम्ही कार्यक्रम घेतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे महाराष्ट्रात करायचंय. आणि तुमचं खरोखर कौतुक. मी तुम्हाला फोटो टाकले, तुम्ही त्याच्यावर लगेच मला विचारलं. मी अनेक टीव्ही वाल्याला टाकले, त्यांना पण विनंती आहे, अरे हे दाखवा रे, नाही डीजे नका नक्कीच, हे दाखवू. हा हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. पोहोचला ही पाहिजे. आपली सर्वांची जबाबदारी आणि ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी या सगळ्या गोष्टी बिलकुल करत असतो. अं, बिलकुल. तुमचं प्राध्यापक साहेब, तुमचं मनापासून आभार. आभारी यासाठी नाही की तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आभार यासाठी की तुमच्या प्रयत्नामुळे हे जे काही कलुषित वातावरण, जे काही विष पेरण्याचं काम केलं जाते महापुरुषांच्या नावाखाली, ते तुम्ही बरोबर. दूर करण्याचं किंवा त्या विषयावरती उपाय करण्याचं तुम्ही काम करताय, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. वेळ दिलात त्याबद्दल एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.